बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेणे हे बेकायदेशीर। तरी सुद्धा BS एज्युकेशन नागपूर या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांची सर्रास लूट होत आहे। एकदा ते फी स्ट्रक्चर समजून सांगा ना परत। आपल्याला टोटल फीस किती भरायची आहे? टोटल फीस आपली 35,000 आहे। 35,000 आहे, ठीक आहे। बघा मी तुझे समोरच प्रश्न विचारतो ते नीट लक्ष दे। आता 35,000 फीज आहे, ठीक आहे। आता ही जी फीज आपण भरणार आहे तर या फीज मधून म्हणजे स्कॉलरशिप फॉर्मच्या अगोदर मला किती पैसे भरायचे, का टोटल पैसे भरायचे का कमी पैसे भरायचे? ही जी फीज राहते ही फीज आपल्याला 2 टप्प्यामध्ये पूर्ण करावी लागते, 2 किंवा 3 टप्पे, ठीक आहे। त्यानंतर जी स्कॉलरशिपचे फॉर्म येतात ते वर्षातून 2दा येतात, एका वर्षामध्ये 2दा येतात, ठीक आहे। तर ही जे फॉर्म आले होते आपले जवळपास एक ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आले होते, जे हे फॉर्म मधात काय झालं, पाणी मागवतील कसं मधात झालं आहे आपले इलेक्शनमुळे 2 महिने त्यांचे कामच पडले होते। अच्छा, म्हणजे आचारसंहिता वगैरे राहते, त्यामुळे आता हे जे फॉर्म्स येतील याची अपेक्षा आहे की एप्रिलच्या जवळपास येतील फॉर्म। अच्छा, मग आता पहिले तुम्ही म्हणताय की 2 टप्प्यातली पहिली टप्प्याची फीज आता भरून टाकायची? ही जी फीज आहे आणि ही जी तुमची स्कॉलरशिप राहते ती सरळ तुमच्या अकाउंट पे राहते। लास्ट टाइम तुम्ही जे DDचं केलं ना, मला सगळ्यात महत्त्वाचं मला पटण्याचं कारण ते होतं की आपल्या TRTIला DD पडला मला, अरे खरंच त्यांचे गव्हर्नमेंट कनेक्शन होणारच आहे यांचं, त्याच्यावरून मला विश्वास बसला आणि मी त्याच्यासाठी भांडलोय सर, माहिती आहे का? अगं म्हटलं आपल्या डोळ्यासमोर झाले ते आपण नाही करू शकत का? आहे त्यांचे कनेक्शन, तू का टेन्शन घेते? येईल आपल्याला पैसा रिटर्न, तू नको आणि तुला पैसे पार्टीमध्ये तर आणखी जास्त आहेत आपल्याकडे। TRTI एक 450 मुलं होते, पार्टीमध्ये तर जवळपास 700च्या वर मुलं आहेत आपल्याकडे। 700च्या वर? 700च्या वर मुलं आहेत। आणखी दुसरी गोष्ट, आणखी वेटिंग लिस्टचे आणखी येत आहेत। कधीतरी असं वाटतंय की बाबा प्लीज स्टॉप। मराठा, SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षणिक योजना दाखवून करोडो रुपयांची अनाधिकृत वसुली। संपूर्ण माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा। महाराष्ट्र बार्टी बँकिंग स्कॅम व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।